पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे। एक्सवर पोस्ट करत श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। त्यांनी काय पोस्ट केलेली आहे आपण पाहूयात। आयुष्याला आकार देणारे हात, अंधारातही उजेड दाखवणारी सोपी वाट। संकटाच्या वादळातही संकटांच्या वादळातही खंबीरपणे उभी राहणारी, प्रत्येक स्वप्नाला पंख देणारी प्रेरणा म्हणजे आई। आई, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुला निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं खासदार श्रीकांत शिंदे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा देण्यात आला। मुंबई महापालिकेच्या अभय योजनेला मंजुरी मिळाली आहे। योजनेचा लाभ 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी बांधकाम परवानगी मिळालेल्या आणि 800 चौरस फुटापर्यंतच्या सदनिका असलेल्या सुमारे 3500 इमारतींना मिळणार आहे। निवासी इमारतींसह रुग्णालय आणि शाळांचाही या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ऑक्युपेशन सर्टिफिकेट गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं। 2012ला ज्यावेळी सुबोध कुमारजी महानगरपालिकेचे आयुक्त होते तर त्यांनी कायद्यामध्ये बदल केला। त्या कायद्यामध्ये बदल त्यांनी कॉर्पोरेशन आणि मुंबई शहराच्या हित लक्षात घेऊन केलं। बिल्डर लोक ज्यावेळी पहिला फ्री FSI बाल्कनी आणि अन्य भागात होतं ते कायद्यामध्ये तरतूद होतं आणि बिल्डर लोक कायद्याचा आड घेऊन मोठ्या प्रमाणात अधिक जागा उपयोगात आणत होते। तर ते कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून कार्पेटची संकल्पना त्यांनी आणली। परंतु हे आणत असताना 2012 ते 16 पर्यंत जितक्या बिल्डिंगला मान्यता दिली होती त्या बिल्डर लोकांनी माल विकला होता म्हणून त्या कायद्याप्रमाणे त्या लोकांनी बांधकाम केलं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। लातूर तालुक्यातील खंडापूरमधील सप्ताह देणगी अपहार प्रकरण, कथित किशोर जाधव शिवणीकर महाराज पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलाय। तब्बल 3,65,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। सदरचा आरोपित आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळून आलेला आहे। त्यांनी सदरचा आरोपित ताब्यात घेऊन आमच्याकडे पुढील कारवाई आम्ही ताब्यात दिलेला आहे। आता आम्ही आरोपितांची मेडिकल केलेली आहे आणि गुन्ह्यात अटक करण्याची कारवाई सुरू आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। मूळ गुन्ह्यामध्ये किशोर धोंडीराम शिवणीकर आणि अहिल्यानगरची श्री सोनवणे अशी 2 नावं नमूद आहेत। इतर नावं नमूद नाही आहेत अजून। त्यामुळे आता ह्यातला प्रमुख आरोपी अटक केल्यानंतर तपासामध्ये जे इतर आरोपी निष्पन्न होतील आणि ज्यांच्याकडे ह्या पारायण सोहळ्यातला प्राप्त झालेला जो निधी आहे हा निधी ज्यांना गेलेला असेल त्यांना त्याच्यामध्ये पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।